जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध। दशक 15वा आत्मदशक। समास 10वा। सिद्धांत निरूपण नाम। श्रीराम समर्थ। गगनी अवघेंची होत जातेय, गगनाईसे तगेनातेय, निश्चय चंचळ नानातेय, येणेंची न्याय। श्रीसमर्थ म्हणतात की आकाशात अनेक घटना होतात आणि जातात, त्या आकाशासारख्या टिकून राहत नाहीत। त्याचप्रमाणे निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ येते आणि जाते। अंधार दाटला बळय, वाटे गगन जालय काळय, रविकिरणेय तेय पिवळय, सवेंची वाटे। ज्यावेळी आकाशात बळेच अंधार दाटून येतो तेव्हा आकाश काळे झाले असे वाटते। सूर्यकिरण जेव्हा आकाशात पसरतात तेव्हा ते पिवळे झाले असे वाटते। उदंड हिम जेव्हा पडिले, गमे गगन थंड जालय, उष्ण झळेनेय वाळलय, ऐसेय वाटे। जेव्हा अतिशय थंडी पडते तेव्हा आकाश थंड झाले आहे असे वाटते, व कडक उन्हामुळे ते जणू वाळून जाते। ऐसेय जेय कान्ह्य वाटलय, तेय जालय आणि गेलय, आकाशासारिखे तगलय, हेय तून घडेना। असे जे जे वाटते ते येते आणि जाते, पण ते काही आकाशासारखे टिकून राहत नाही। उत्तम जाणीवेचा जिनस, समजून पाहे सावकाश। निराभास ते आकाश, भास मिथ्या। उत्तम जाणीव असेल तिलाच हे सावकाश समजते की आकाश हे निराभास असून भास हे मिथ्या आहेत। उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्त्वय तत्व अवघेंची पसरे, अंतर्यामीय। उदक सर्वत्र पसरते, वायू सर्वत्र पसरतो, आत्मा तर अत्यंतच पसरतो। तत्त्वे सर्वच व्यापक आहेत, हे अंतर्यामी विचार केला असता कळून येते। चळतेय आणि चळेनातेय, अंतर्य अवघेंच कळतेय, विवरणेंची निवळतेय। प्राणिमात्रासी काय चंचल आणि काय स्थिर नाही हे अंतरात्म्याला सगळेच कळते। प्राणिमात्राने विवरण करून पाहिले की त्यास सर्व उलगडा होतो। विवरता शेवटीय, निवृत्तीपदीय अखंड भेटी, जालियानेय तुटी, होणार नाहीय। विवरण करता करता शेवटी निवृत्तीपदाची प्राप्ती होते। निश्चळ परब्रह्माशी अखंड भेट होते आणि मग परत ताटातूट होत नाही। जेथे अज्ञानाचे होते विज्ञान, आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य, विवेक्य होतेय। अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार झाला की द्वैत राहतच नाही। ज्ञानाचे विज्ञान होते, मनाचे उन्मन होते आणि सारासार विवेकाने तत्वांचे निरसन होऊन जीव परब्रह्माशी अनन्य म्हणजे एकरूप होतो। वडिलांस शोधून पाहिलेय, तोंड चंचळाचे निश्चळ जालय, देवभक्त पण गेलेय, तळे ठाय। अंतरात्म्याला शोधून पाहिल्यावर चंचळ अंतरात्मा निश्चळ परब्रह्म झाला आणि त्या ठिकाणी देव भक्तपणाही एकवटला। देव आणि भक्त असे द्वैत उरलेच नाही। ठाव म्हणता पदार्थ नाहीय, पदार्थ मात्र मूल्य नाहीय। जैसेय तैसेय बोलो कान्ह्य, कळावया। तेथे वगैरे स्थलवाचक शब्द वापरले खरे, पण तेथे पदार्थ मात्र काहीच नाही। जसे सुचले तसे कळण्यासाठी बोललो एवढेच। अज्ञानशक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्तिशून्य कैसी जाली, स्थिती पहा। अज्ञानशक्तीचे निरसन झाले, ज्ञानशक्ती मावळली, म्हणजे तिचा परब्रह्माच्या ठिकाणी लय झाला आणि वृत्ती शून्य स्थिती प्राप्त झाली। मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाहीय चंचळाचा वळसा, निवांतीय निवांत कैसा, निर्विकारी। सद्गुरुकृपेने शिष्याच्या अंतरीचा चंचळपणा संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे हाच मुख्य शक्तिपात होय असे समर्थ म्हणतात। मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचळाचा वळसा म्हणजे भुवरा नाही। तेथे साधक शिष्य निश्चळ निर्विकार अशा परब्रह्माच्या ठायी स्थिर होतो। चंचळाची अविकार बालटेय, तेय चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे, हेय तून घडेना। चंचळाच्या विकाराची अग्रे शाखा मुख्य चंचळच तेथे नाहीसे झाल्याने शिल्लक उरत नाहीत। चंचळ आणि निश्चळ मिसळणे हे तर कधी घडत नाही। महावाक्याचा विचारू, तेथे संन्याशास अधिकारू, दैविकृपेची जो नरू, तोही विवरून पाहे। महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार फक्त संन्याशांनाच असतो किंवा एखाद्यावर दैवी कृपा जर झाली तर मग तोही महावाक्याचे विवरण करू शकतो। संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी, निश्चयेंसिय। संन्यासी म्हणजे जो षड म्हणजे 6 गोष्टींचा त्याग करतो। कामक्रोधादी 6 विकारांचा जो त्याग करतो त्यास संन्यासी म्हणावे। ब्रह्मविचार करणारे सर्व संन्यासीच होत, कारण या विचारात विकारांचा त्यागच आवश्यक असतो। आपण जेवढी साधना करावी तेवढी निश्चयपूर्वक आपल्या उपयोगी पडते। जगदीश ओळल्यावरी, तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी, विच जाणती। जगदीश एकदा प्रसन्न झाल्यावर तेथे अनुमान करण्याची काय आवश्यकता आहे। असो, आता हे राहू दे। जे विचारवंत असतात ते हे विचार जाणतात। जे जे विचारी समजले ते निःसन होऊन गेले। देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षिती। जे जे विवेकी लोक हे सर्व समजले ते निःसन होऊन परब्रह्माशी एकरूप होऊन गेले।
देहाभिमानी जे असतात ते देहाभिमानाचेच रक्षण करीत बसतात. लक्ष्य बैसले अलक्ष, उडून गेला पूर्वपक्ष, हेतुरूपे अंतरसाक्ष, तोही मावळला. ज्याच्या मनात ब्रह्म ठसले त्याच्या बाबतीत पूर्वपक्ष म्हणजे माया उडूनच जाते आणि अंतरात्मा जो हेतुरूप असतो तोही मावळतो. आकाश आणि पाताळ दोन्ही नाम्य अंतराळ, काढिता दृश्याचे चढळ, अखंड जालेय. आकाश आणि पाताळ दोन्ही वास्तविक अंतराळच आहेत. त्यांच्यामध्ये दृश्याचा जो पडदा आहे तो काढला की ते अखंड होते. ते अतून अखंडची आहे. मन उपाधी लक्षून पाहे, उपाधी निरासेस आहे. शब्द कैसा, वास्तविक ते अखंडच आहे पण मन उपाधीकडे पाहून त्यास खंडित मानते. उपाधी निराश झाल्यावर तेथे शब्दही सहन होत नाही. शब्दपर कल्पनेपर, मन बुद्धी अगोचर, विचार्या पहावा विचार, अंतर्यामीय. शब्दातीत, कल्पनातीत, मनबुद्धी अगोचर जो परमात्मा याच्या संबंधी अंतर्यामी सारासार विवेकाने विचार करून पाहावा. पाहता पाहता कळव येतेय, कळलेय तितुक्य व्यर्थ जातेय, अवघड कैसेय बोलावेय तेय, कोण्या प्रकारेय. पाहता पाहता कळू लागले पण कळले अशी जाणीवही राहता कामा नये. ती राहिली तर मग कळूनही ते न कळल्यासारखेच व्यर्थ होते. हा विषयच असा अवघड आहे की कशा प्रकारे बोलून तो समजावून द्यावा हेच कळत नाही. वाक्यार्थवाच्यांश शोधिला, अलक्ष्य लक्ष्यांश बुडाला, पुढे समजून बोला कोणीतरी. वाक्यार्थवाच्यांश यांचा शोध घेऊन त्यातील लक्ष्यांशाचे मनन निदिध्यासन करावे लागते. ते करता करता अलक्षी म्हणजे परब्रह्मी लक्ष्यांश लय पावतो. मग हे सर्व समजले तरी बोलताच येत नाही. शाश्वतास शोधित गेला, तेणे ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला. निर्विकार्य, शाश्वताचा शोध घेता घेता शोध घेणाराच ज्ञानी सत्यस्वरूप होतो. विकारांचा त्याग होऊन तो निर्विकारी ऐक्य पावतो. दुःस्वप्न दन देखिलेय, जागृय होता लटिकेय जालेय, पुन्हा जरी आठवलेय तरी ते मिथ्या. एखाद्याला दुःस्वप्न पडते पण तो जागा झाला की ते मिथ्या ठरते. समजा जरी त्याला ते परत आठवले तरी ते मिथ्या होते. हे ज्ञान त्याचे कायम राहते. त्यामुळे तो दुःखी होत नाही. प्रारब्धयोगे देह असे अथवा नासे, विचार अंतर्य बैसे, चळेना ऐसा. प्रारब्धयोग असतो त्याप्रमाणे देह राहतो अथवा नष्ट होतो. पण ब्रह्मविचार जो अंतरात दृढ झालेला असतो तो चळत नाही. बीज अग्निनेय भाजलेय, त्याचे वाढणे खुंटलेय, ज्ञात्यास तसे जालेय. वासना बीज असते ते अग्नीने भाजले की त्याचे वाढणे खंडते. त्याला परत अंकुर येऊ शकत नाही. ज्ञात्याच्या बाबतीतही तसेच घडते. त्याचे वासनाबीज ज्ञानाग्नीने भाजले गेल्याने त्यास परत अंकुर फुटत नाही. त्याच्या मनात परत वासना निर्माण होत नाही आणि त्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. विचार्य निश्चळ जाली बुद्धी, बुद्धिपासीय कार्यसिद्धी. पाहता वडिलांची बुद्धी निश्चळीय गेलीय. विवेकाने ज्ञात्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते. त्या स्थिरबुद्धीमुळेच कार्यसिद्धी होत असते. पूर्वी झालेले साधू संत यांची बुद्धीही निश्चळ परब्रह्मात समरसून गेली होती. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ, भूतास ध्यातो तो केवळ भूत होय. जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ होतो. जो चंचळाचे ध्यान करतो तो चंचळ होतो. जो केवळ भूतास ध्यातो तो भूतच होतो. जो पावला शेवटवरी, तयास हेय कांहींच न करी, अंतरिनिष्ठा बाजीगरी. तैसी माया, जो परब्रह्मापर्यंत पोहोचतो त्याला हे काहीच करीत नाही. जे अंतर्निष्ठ असतात त्यांना माया म्हणजे गारुडी विद्येप्रमाणे मिथ्या भासते. मिथ्या ऐसेय कळव आलेय, विचाराने सदृढ जालेय, अवघेय भयंची उडालेय. अकस्मात माया मिथ्या असे कळून येते आणि निरंतर विचाराने ते अंतरात सुदृढ होते. त्यायोगे अकस्मात सर्व प्रकारचे भयच नाहीसे होते. उपासनेच्या उत्तीर्ण व्हाव्य, भक्तजनय वाढवाव्य, अंतर्य विवेक्या उमजाव्य, सकळ कान्ह्य. हे सर्व श्रीरामुपासनेमुळे कळले म्हणून कृतज्ञतेने जगात श्रीरामभक्ती ही वाढवावी. हे कार्य करीत असताही अंतरी विवेकयुक्त राहून यशापयशाने आपली भूमिका चळू देऊ नये असे श्रीसमर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपणनाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.